हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, स्टार क्लासेस घेऊन येत आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टिप्स फॉर नीट एक्झाम. आपण दोन बायोमॉलिक्यूल शिकतोय, हार्मोन्स आणि एन्झाईम. या दोन्ही मधल्या सिमिलरिटीज आणि डिफरन्सेस याच्या अगोदर एम्स एक्झामला विचारलेले आहेत आणि हा इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण तुम्ही दोन्ही बायोमॉलिक्यूल डिटेल मध्ये शिकताय. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही मध्ये सिमिलरिटी काय? दोन्ही आपल्याला कमी अमाऊंट मध्ये लागणार आहे, ट्रेस अमाऊंट मध्ये लागणार आहेत. आणखीन एक महत्त्वाची सिमिलरिटी, हार्मोन स्पेसिफिक आहेत त्यांच्या रिसेप्टर सोबत कारण ते बाइंड होतात लॉक अँड की मॅनर मध्ये. एन्झाईम स्पेसिफिक आहेत त्याच्या सबस्ट्रेट सोबत कारण ते सुद्धा बाइंड होते लॉक अँड की मॅनर मध्ये. बरोबर. मग हार्मोन आणि एन्झाईम मध्ये काही डिफरन्स आहे का? यस, सिमिलरिटी तुम्ही नोट केलेला आहे, डिफरन्स सुद्धा नोट करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट आर हार्मोन्स? हार्मोन्सचं डेफिनेशन सांगताना आपण सांगणार दे आर इंटरसेल्युलर मेसेंजर. हार्मोन कोण आहेत? इंटरसेल्युलर मेसेंजर आहेत. म्हणजे हार्मोन एका सेल कडून दुसऱ्या सेल पर्यंत मेसेज घेऊन जाण्याचं काम करणार आहे. तेच एन्झाईमला आपण म्हणणार आहे दे आर बायोकॅटॅलिस्ट. बायोकॅटॅलिस्ट आहेत म्हणजे बायोलॉजिकल रिएक्शनचा रेट वाढवणार आहेत. राईट. नेक्स्ट डिफरन्स लक्षात घ्या. हार्मोन्स युज्ड ओनली वन्स. युज्ड ओनली वन्स, एकदाच हार्मोन वापरले जातात. एन्झाईम दे आर रियूज. एन्झाईम आहेत, बायोकॅटॅलिस्ट आहेत, ते पुन्हा 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 वापरले जातात. जनरली, याला एक्सेप्शन आहे. जनरली हार्मोन्स ऍक्ट ऑन डिस्टंट टार्गेट ऑर्गन. जनरली डिस्टंट टार्गेट ऑर्गन वर जाऊन काम करतात, ते आहेत हार्मोन. राईट. डिस्टंट टार्गेट ऑर्गन वर जाऊन काम करतात. आणि एन्झाईम दे ऍक्ट लोकली. जनरली लोकल ऍक्शन आहे, जिथं तयार होतात तिथंच काम करतात. या दोन्हीला एक्सेप्शन आहेत, हे इम्पॉर्टंट लक्षात घ्या. ओके. हार्मोन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे कॅरी केले जातात. दे आर लो मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस. याचं मॉलिक्युलर वेट कमी असेल. आणि एन्झाईम हे प्रोटीन्स आहेत, जनरली प्रोटीन्स आहेत. दे आर हाय मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस. याचं मॉलिक्युलर वेट जास्त असेल. आणखीन एक डिफरन्स लक्षात घ्या. हार्मोनचं केमिकल नेचर चेंज होत आहे. कधी हार्मोन प्रोटीन्स आहेत, कधी हार्मोन स्टेरॉइड्स आहेत, कधी हार्मोन अमाइन्स आहेत. राईट. बट एन्झाईम दे आर मोस्टली प्रोटीन. एन्झाईम कोण आहेत? प्रोटीन आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कधी कधी असं असू शकतं एखादा मॉलिक्यूल तो हार्मोन पण आहे एन्झाईम पण आहे, असं डिएल रोल असलेला मॉलिक्यूल असू शकेल का? तर नोट करा मी काय सांगतोय. किडनी करून सिक्रेट होणार रेनिन ते एन्झाईम सुद्धा आहे आणि त्याचा एक हार्मोन म्हणून सुद्धा रोल आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्ही नोट केलेलं आहे. अशाच टिप्ससाठी कनेक्टेड राहा स्टार क्लासेस सोबत. थँक्यू.